आपल्या शेतामध्ये आपण गांडूळ खत टाकले. तर गांडूळ खत टाकून आता 5वा-6वा दिवस आहे. तर प्रत्येक झाडाच्या बुडात 1 2 3 एक 4 हे का 4 अशी वेगवेगळी भरपूर गांडुळांची आता उत्पत्ती सुरू झाली आहे. म्हणजे आपण एकदा जरी गांडूळ खत टाकलं आणि चांगल्या प्रतीचं जर गांडूळ खत असेल, जे आपण आता रॉयल ॲग्रीटेक कंपनीचं वापरतोय, आणि हे वर्मी कंपोस्ट आपल्याला प्रत्येक झाडाला 1 किलो तर कमीत कमी टाकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला इतर शेणखत किंवा इतर कुठली खतं आता साधारण आपण 8 दिवस झालं या प्लॉटला. आता रोपांची क्वालिटी तुम्ही बघू शकताय. हे आळं करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आळं करण्यासाठी 2 त्याच्यात गोष्टी आहेत. जी आपण कलमाची जी जागा आहे त्याच्या खालीपर्यंत आपण खोदून घेतल्या आणि आत्तापर्यंत रोप लावून 7 ते 8 दिवस झाले. 8 दिवसामध्ये ह्याला रॉयल ग्रीन सोडून, रॉयल ग्रीन ते पण आपण ज्यावेळी रोपं आली होती बॅगमध्येच आपण त्याची आळवणी घेतली आणि नंतर प्लॅन्टेशन केलं. आणि प्लॅन्टेशन करून रॉयल ग्रीन दिल्याशिवाय फक्त गांडूळ खत साधारण आपण प्रति झाड 700 ग्रॅम ते 1 किलो अशा ॲव्हरेजनं प्रत्येक झाडाला गांडूळ खत दिले. हे 2 सोडले तर आत्तापर्यंत ह्या आंब्याच्या बागेला कुठलाही डोस नाही खतांचा वगैरे. आपण वेळोवेळी यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून या आंब्याची जी काही प्रगती आहे, आपल्याला येणाऱ्या अडचणी, येणारे दिलेली खतांचे डोस, स्प्रे कुठले घेतले याचे आपण वेगवेगळे व्हिडिओ, म्हणजे जे आंबा बागायतदार आहे ते सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावं, की जेणेकरून आपल्याला आंबा बागेमधली हे प्रगती किंवा येणाऱ्या अडचणी ह्या दोन्हीचाही आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.